ही कथा फक्त एक अनुभव नाही, तर हजारो अडचणीत असलेल्या लोकांसाठी आशेचा किरण आहे. स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धा ठेवल्यावर जीवनात कसा चमत्कार घडतो याचा हा सच्चा अनुभव आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित स्वामी समर्थ तुमच्याशीही बोलतील. श्री स्वामी समर्थ. ही कथा आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या अशा घटनेची जिथे सगळे दरवाजे बंद झाले होते आणि शेवटी स्वामींनीच हात धरला. मी एका लहानशा गावात राहतो. शेती, थोडीफार मजुरी यावरच घर चालायचं. पण 2 वर्षे सलग पाऊस फसला, पिकं आलीच नाहीत. घरात आई वडील, बायको आणि लहान मुलगा. कर्ज वाढत गेलं. बँक, सावकार, सगळ्यांचे फोन. रात्री झोप येईना. दिवसा हसणारा मी आतून पूर्ण तुटलेलो होतो. एक दिवस बँकेतून अंतिम नोटीस आली. त्या कागदाकडे पाहून हात थरथरत होते. मनात एकच विचार, आता संपलं सगळं. त्या रात्री मी कुणालाही न सांगता घराबाहेर पडलो. गावाच्या टोकाला असलेल्या छोट्याशा देवळात गेलो. समोर फक्त एक दिवा आणि स्वामींचा फोटो. मी काही मागितलं नाही, फक्त एवढंच म्हणालो, स्वामी, आता माझी शक्ती संपली आहे, पुढचं तू बघ. डोळ्यातून पाणी आपोआप वाहत होतं. मन हलकं झालं आणि त्या रात्री पहिल्यांदाच गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनोळखी नंबरवरून फोन आला. एका संस्थेतून बोलत होते. त्यांना शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना होती आणि माझं नाव यादीत होतं. मला विश्वासच बसेना. मी कुठे अर्ज केला नव्हता, कुठे ओळख नव्हती. 2 आठवड्यात माझ्या खात्यात पैसे जमा झाले. पूर्ण कर्ज नाही, पण श्वास घ्यायला जागा मिळाली. त्याच महिन्यात एका जुन्या मित्राने संपर्क केला. शहरात छोटं काम होतं, नियमित उत्पन्नाचं. मी तिथे काम सुरू केलं. हळूहळू परिस्थिती सावरली. घरात पुन्हा हसू आलं. मुलांच्या शाळेची फी भरली गेली. आईच्या डोळ्यातील काळजी नाहीशी झाली. तेव्हा मला एक गोष्ट उमगली. स्वामी संकट दूर करतातच असं नाही, ते संकट झेलायची ताकद देतात आणि योग्य वेळी योग्य दरवाजा उघडतात. आजही अडचणी येतात, पण मनात भीती नाही, कारण मला खात्री आहे स्वामी माझा हात धरून आहेत. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडता, त्या दिवशी स्वामी तुमच्यावरचा विश्वास दाखवतात. शरण गेल्यावर हरत नाहीत, शरण गेल्यावरच चमत्कार सुरू होतात. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.